त्याचाही सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे। सगळ्या प्रशासकीय वर्ग, कर्मचारी वर्ग, स्वयंसेवक आणि संस्था जे असतील त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठ जे आहे तिथे उपस्थित राहायचं आहे। आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर सन्माननीय राजीवजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते, तसेच अतिरिक्त आयुक्त सन्माननीय मनाळे साहेब आणि हरवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते या सागरी किनाऱ्यावरती कचरा जो आहे, प्लास्टिक जे आहे ते उचलून निमित्ताने आज संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचाच एक भाग म्हणून वसई विरार शहर महापालिकेतर्फे या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 10,000 पेक्षा अधिक स्वयंसेवक, NSSचे स्टुडंट आणि या ठिकाणी काही नागरिक NGOs यांचा सहभाग घेऊन आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत आहोत। या अभियानाचं एक विशेष वैशिष्ट्य आहे की यातला सहभाग जो 10,000 पेक्षा जास्त आहे हा आपण इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डसाठी आपण नोंदणी करत आहोत आणि त्याच्याबरोबरच या ठिकाणी जो प्लास्टिकचा कचरा गोळा केलेला जाणार आहे या ठिकाणी, तर हा सर्व कचरा लाईव्ह रिसायकलिंग महापालिकेच्या मार्फत केले जाणार आहे। यासाठी आमच्यासोबत गोशून्य म्हणून ही संस्था यांच्याबरोबर काम करत आहे आणि यापासून जे पदार्थ किंवा जे टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ बनवले जातील हे समाजोपयोगी संस्थांसाठी किंवा बचत गटांच्या मार्फत यांची विक्री केली जाणार आहे। बघा, वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे असं नाही आहे। जागतिक समुद्रकिनारा स्वच्छता दिन हा सर्व जगामध्ये पाळला जातो आणि त्याचाच एक नमुना म्हणून वसई विरार महानगरपालिकेनं उपक्रम केलेला आहे। वसई विरार महानगरपालिका आणि गोशून्य नावाची संस्था आणि इतर विविध संस्था यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये प्लास्टिक आणि त्याचं रियूज याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलेलं आहे। गोशून्य नावाच्या संस्थेने हा उपक्रम तयार केलेला होता की प्लास्टिकचं रियूज सायकल म्हणून। आजच्या दिवशी आपण या विद्यार्थ्यांना बोलवण्यामागे एकच आहे की संबंध विद्यार्थ्यांच्या मार्फत संबंध शहरामध्ये हा संदेश आपल्याला द्यायचा आहे की प्लास्टिक जे आहे समुद्रामध्ये जातं आणि किनाऱ्याला येतं। त्या किनाऱ्यामधलं प्लास्टिक जे पर्यटक फक्त 5% टाकतात, पण 95% प्लास्टिक हे शहरामधनं जे गटार, नाळे, खाडीद्वारे जे समुद्रामध्ये जातं ते भरतीच्या वेळेला परत समुद्र किनाऱ्याला येतं आणि समुद्र किनारे खूप मोठ्या प्रमाणे घाण होतात। इथले जीवसृष्टीला त्रास होतो आणि जीवसृष्टी नष्ट होते। हे नष्ट होऊ नये म्हणून हा समुद्र किनारा कसा स्वच्छ ठेवला पाहिजे, प्लास्टिकचं कसा प्रकारे येऊच नये म्हणून कसा कार्यक्रम करायला पाहिजे, यासाठी या विद्यार्थ्यांच्या मार्फत शहरामध्ये असा संदेश देतोय की प्लास्टिक जिकडे तयार होते घराच्या मध्येच प्लास्टिक सॅग्रिगेट केलं, प्रॉपर त्याचं वर्गीकरण केलं, प्लास्टिक, धातू, काचा या वर्गीकरण केलं आणि कचऱ्यामध्ये टाकल्याच नाहीत तर त्या समुद्रामध्ये येणार नाहीत आणि समुद्र किनारे स्वच्छ राहतील। आजच्या दिवशी आपण ठामपणे सांगू शकतो की शहरामधले समुद्रकिनारे घाणेरडे आहेत, पण ग्रामीण भागातले समुद्रकिनारे घाणेरडे नाहीत। पण ग्रामीण भागाच्या बाजूला शहर आहेत, त्या शहरातला कचरा वसई विरार महानगरपालिका, मीरा भाईंदर, मुंबई महानगरपालिका यांच्यातनं येणारा जो कचरा आहे हा समुद्र किनाऱ्याला येतो आणि समुद्रकिनारे घाण येतात। त्यामुळे महानगरपालिकानी जिथे गटार किंवा नाळे, खाड्या समुद्राला मिळतात तिथेच प्रॉपर जर का कचऱ्याचं कॅचिंग केलं, ते कचरा तिथेच जर त्यांनी साफ केला तर समुद्रामध्ये जाणार नाही। आजच्या दिवशी कचरा गोळा करणं, प्लास्टिक कचरा आणि त्याचं वर्गीकरण करून त्याचं स्वच्छता करून त्याच्या रिसायकल करणं असा उपक्रम विद्यार्थ्यांमार्फत आपण दाखवलेला आहे। आपण बघत असाल की प्लास्टिक शाप का वरदान असं म्हटलं तर मला असं वाटतं की प्लास्टिक वरदान असेल, कारण प्लास्टिक बऱ्याच गोष्टीला पर्याय आहे। प्लास्टिक पासून किती वस्तू बनवल्या तर आपण बघितलेल्या आहेत की फ्लॉवर पॉट आहेत, फर्निचर आहेत, इलेक्ट्रिक बॉक्सेस आहेत, विविध प्रकारच्या वस्तू प्लास्टिक पासून बनतात। जिकडे लाकडापूर्वी वापरलं जायचे हल्ली तिकडे प्लास्टिक वापरलं जातं, जेणेकरून हे प्लास्टिक जे आहे हे 7 वेळा रिसायकल होतं। त्याचं प्रॉपर डिस्पोजल केलं, प्रॉपर जर त्याचं वर्गीकरण केलं तर हा त्रास होणार नाही। आजच्या या दिवशी हा उपक्रम सुरू केलेला आहे महानगरपालिकेने। आजच्या दिवशी आपण म्हणाल की आजच्या दिवशी किनारा स्वच्छ झाला का, तर मी म्हणेल नाही आहे, पण आजच्या दिवशी सुरुवात झालेली आहे। पुढील काही वर्षामध्ये समुद्र किनारे नक्कीच क्लिअर होतील। महानगरपालिकेला जर नागरिकांचं जर साथ असेल तर हे किनारे नक्की स्वच्छ राहतील। प्लास्टिक सापडलेलं आहे, आपण नेहमी प्लास्टिकवर कारवाई करत असता, काय लोकांना आवाहन कराल? आजचा हा 21 सप्टेंबर हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा दिन आहे आणि त्या अनुषंगाने जगभरामध्ये त्या अनुषंगाने भारतात आणि महाराष्ट्रात आणि आपल्या वसई विरार महापालिका हद्दीमध्ये आपण हे संपूर्ण बीचेस आपण क्लिनिंगचं ड्राईव्ह घेतो। त्या अनुषंगाने आज हा
10,000 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असावा। त्यामुळे शाळकरी आपल्याला विद्यार्थी महाविद्यालयाचे विद्यार्थी NGOs मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात आजूबाजूला। आणि म्हणून आपण इथं हा प्लास्टिकचा ज्यावेळेस आपलं हे ड्राईव्ह घेतलं त्यावेळेला ह्या समुद्र किनाऱ्यावर ह्या ड्राईव्ह मध्ये आपण पाहत असाल की ह्या सगळ्या प्लास्टिकच्या थैल्या आपल्याला सापडत आहेत। आणि म्हणून ह्याचं महत्व ओळखून पर्यावरणाचं नुकसान होतंय, सागरी जीवांचं नुकसान होतंय, पर्यावरणाचं नुकसान होत असताना संपूर्ण मनुष्य जीवजातीचं नुकसान होतंय। म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये वसई विरार महापालिकेमार्फत ज्या आपण प्रतिबंधित प्लास्टिक आणि उत्पादनांच्या आपण कारवाई केलेल्या आहेत, त्यामध्ये वसई विरार महानगरपालिकेने केलेल्या कारवाया ह्या महाराष्ट्र राज्यात सर्वात अधिक आहेत। आम्ही अधिक जास्त क्रियाशील राहून प्रमाणे कारवाई करू।